वेगवशता या पाठातील सुरुवातीचा भाग आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. त्यानंतरचा भाग आपण इथे बघूयात. तर यामध्ये जो आपण परिच्छेद बघतो आहे तो हा आहे. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रोडावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. तर ज्याप्रमाणे अमेरिकन जीवनशैली आहे तशाप्रमाणे भारतीय जीवनशैली नाही. आणि म्हणून जर अमेरिकनवाल्यांचं आपण अनुकरण करतो म्हटलं तर हे चुकीचं आहे. आपल्याकडे खरे पाहता अंतरे कमी आहेत आणि माणसं भरपूर आहेत, त्यामुळे कामे फारसी नाहीतच. आणि म्हणून जर आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जर आपल्याला अंतर गाठायचं असेल, जायचं असेल, तर आपल्याला फक्त थोडीशी घाई करावी लागते. थोडं जर आधी निघालं तर आपण ते अंतर सहज गाठून तिथेपर्यंत पोहोचू शकतो. पण भरधाव वेगाने अंतर काटण्याची अशी स्थिती मात्र आपली नसतेच. आणि म्हणून आपण अमेरिकनप्रमाणे जर अनुकरण केलं तर हे चुकीचं जातं. मुंबईसारखे जे शहर आहेत आपले, की जे विस्तीर्ण शहर आहे, तिथे गाड्यांनी सांधलेलं असं ते शहर दिसते. भरपूर गाड्यांची संख्या दिसते. तर गाड्या रोडावरून चालताना दिसतात आणि त्यामध्ये भरकटणे फारसे नसते. म्हणजे गाड्या चालतात, आपण गाडीपर्यंत पोहोचायचं असते. एकदा का गाडीमध्ये बसलं की मात्र माणसांचं चालणं थांबते आणि गाड्यांचं चालणं, धावणं, चालणं हे आपल्याला दिसून पडते. म्हणजे चालताना काय गाड्या दिसतात. त्यानंतरचा परिच्छेद आपण बघूयात. त्यामध्ये खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. तर अडचण अशी निर्माण होते की रस्त्यावरून येणारे जाणारे जे काही वाहन आहेत, 2 चाकी म्हणा किंवा 4 चाकी म्हणा, त्यांचा वेग जर मर्यादित ठेवला तर आपल्याला ती वाहने आपल्या उपयोगी पडत आहेत असं दिसून पडते. म्हणजे जी आपली गरज आहे त्या गरजेकरता हे वाहन आपली मदत करतात अशाप्रमाणे आढळून येते. पण आपण जो काही वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्या वाहनांचा उपयोग केलेला आहे, तर अनेकदा असं पण घडते की जो वेळ आपण त्या वाहनामुळे वाचवलेला आहे तो वाचलेला वेळ नेमका आपण कसा घालवायचा. आता आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे गाडी पण आहे आणि वेळ पण आहे, कारण आपण वेळ वाचवलेला आहे, त्याच्यामुळे वेळ आहे आपल्याकडे. म्हणून तो वाचलेला वेळ आणि आपल्याकडे वाहन आहे, म्हणून आपण तो वेळ परत कुठेतरी घालवण्याकरिता माणसे परत त्या वाहनांचा उपयोग करताना दिसतात. आणि त्यामुळे सुरुवातीला जरी मनुष्य वाहनांचा उपयोग आपल्या गरजेकरता करताना दिसत असेल, तरी नंतर मात्र अशी परिस्थिती निर्माण होते की वाहनेच जणू मनुष्यांना चालवत आहेत की काय अशाप्रमाणे दिसून पडते. त्यानंतरच्या परिच्छेदमध्ये आपण बघूयात. तर कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढा वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थपणे जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावे म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्येक घडते ते वेगळे. इतरांशी मानसिकता स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत. एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो. देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत. तर जर आपण योग्य प्रमाणे जर वाहनांचा उपयोग केला तर आपल्याला सुंदरसं आपल्याला अनुभव आणि त्या वाहनांची मदत होताना दिसेल आणि सुंदर अनुभव आपल्या आयुष्याला असे येतील की आपण खरंच आपल्याला
गरज म्हणून जर यंत्र वापरलं तर त्याचा आनंद अनुभवसुद्धा आपल्याला चांगला दिसून पडेल. पण उगाच आपल्याकडे श्रीमंतीचा एक आव म्हणून, ऐश्वर्याचे प्रदर्शन लोकांना दाखवण्याकरिता म्हणून, गरज नसतानाही आपल्याला उगाच मग लोकांना दाखवण्याकरिता गरज नसताना कर्ज काढून उगाच वाहने खरेदी करणे आणि अशाप्रमाणे जे लोक आढळतात आयुष्यामध्ये, तर त्यामध्ये त्यांची मानसिकता मग अशी बनते की ते त्या वाहनांच्या आहारी जाताना दिसतात आणि त्यांच्याकडे वाचलेला वेळ उगाच मग फेरफटका मारणे किंवा आपल्याकडे वेळ आहे, गाडी पण आहे म्हणून उगाच फिरून यावे, अशाप्रमाणे त्यांचे विचार दिसतात. आणि म्हणून मग काही असे पण लोक दिसतात की गरज नसतानाही, काही काम पण नाही आहे, गरज नाही आहे, तरी उगाच पत्नीला गाडीच्या मागच्या बाजूला बसवायचं आणि दुचाकीने सहज फेरफटका मारून घ्यायचा. अशाप्रमाणे लोकांना ते फिरायला आवडतं. पण आहेच वाहन म्हणून उगाच 4-6 मैलांवरचे अंतर किंवा एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? जर वेळ आहे त्यांच्याकडे, मग चांगलं काहीतरी काम म्हणून एखादं माहितीचं ऐतिहासिक ठिकाण वगैरे जे आहे ते पाहायला किंवा एखाद्या मंदिरात किंवा निसर्गरम्य ठिकाणी का जात नाहीत मग आवड म्हणून? मग अशा वेळेस एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ता का बरं पसंत केला जातो? जिथे आपल्याला गरज नाही, काही माहिती मिळत नाही, अशाच रस्त्याने जाणं पसंत का करतात लोक? जे काही ऐतिहासिक माहिती देणारे ठिकाणं आहेत, जसे देऊ, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी, तर अशा रस्त्याने जाताना का बरं आढळत नाहीत, असा प्रश्न लेखकांना पडतो आहे. त्यानंतरचा परिच्छेद आपण इथे बघूयात. वाई, सातारा, पलटण, कराड असे काही गावे आहेत की जिथे वाहनांची एवढी निकड आहे का, असा प्रश्न पडतो. म्हणजे तिथे काही कमतरता आहे का की तिथे वाहन जास्त वापरताना दिसत नाहीत? शेतमळ्यामध्ये जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागतेच, हे ठीक आहे. पण आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझारा करण्यासाठी घालवायच्या, आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत. तर ज्याप्रमाणे काही काही गावामध्ये असं दिसते की वाहनांची वापर शेतामध्ये जाताना इकडे तिकडे फार कमी होताना दिसते, पैदल जाताना दिसतात. मग अशा वेळेस तिथे निकड आहे का, कमतरता आहे का वाहनांची? आणि जर आपल्याला शेतामध्ये जायचे आहे किंवा एखादा आपल्याला घाई गडबडीत कुठेतरी एखाद्या ठिकाणावर जायचं आहे, तर अशा वेळेस वाहन लागेल, ठीक आहे, आपण ते मान्य करू. किंवा आपलं घर गावाबाहेर आहे आणि अशा वेळेस आपण गावामध्ये जायचं असेल तर आपण वाहनाचा उपयोग करताना दिसतो. पण उगाच सहज म्हणून इकडे तिकडे एरझारा मारणे हे कशा करता? हे चुकीचं आहे. आणि आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशा भावनेतून जर आपण रस्त्यावर गाडी चालवताना दिसलो तर जे काही कामासाठी जाणारे लोक आहेत त्यांना आपण अडचणी निर्माण करतो आहे. म्हणून अशा वेळेस हे जे गाडीचे शौकीन आहेत, रसिक आहेत, हे जास्त संख्येने आजकाल वाढलेले दिसतात. त्यानंतरचा परिच्छेद बघूयात. वाहन हे केवळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळू शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालण्यात औचित्य ते कोणते? वाहन हे वेळ घालवण्याकरता असते की आपल्याला कमी वेळात आपल्याला बरंचसं काम करता आलं पाहिजे, याकरता वापरतो तर ठीक आहे. पण ते वेळ घालवण्यासाठी उगाच आपल्याकडे वेळ आहे आणि काहीतरी रिकामा वेळ घालवायचा, आपल्याकडे गाडी आहे म्हणून घालवणे, याकरता गाडी नसतेच. आणि त्याचा वेग जो आहे तो वेग आपल्या जर आटोक्यामध्ये असेल तर हे ठीक आहे. माणसे चालू आणि पळू शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? म्हणजे रस्त्याने जर चालण्याची गरज असेल आणि त्या ठिकाणी जर उगाच धावणं आपण सुरू केलं तर हे चुकीचं वाटतं. त्याचप्रमाणे जर आपल्याला गरज म्हणून रस्त्याने जातो आहे ते ठीक आहे आणि एका मर्यादित वेगामध्ये आपण गाडी चालवतो आहे, हे पण योग्य आहे. पण उगाच भरधाव वेगाने मला आवडते म्हणून ठीक आणि किंवा एक हौस म्हणून आपण त्याप्रमाणे भरधाव वेगाने गाड्या चालवणे हे चुकीचंच ठरतं. अपेक्षित स्थळावर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जर आपल्याला पोहोचता येईल आणि अशा अनुषंगाने जर आपण अशा विचाराने वाहन चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने गाडी चालवायला लागलो तर यामध्ये काय मिळवतो आहे आपण?
एवढा आनंद मिळवून आपण योग्य ते करतो आहे आणि काय सुख मिळवतो आहे, उलट आपला जीव आपण धोक्यात घालतो आहे, अशी अवस्था आहे. त्यानंतरच्या परिच्छेदमध्ये वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळेस विलक्षण वेगाने धावणारी गाडी रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? म्हणजे वाहनांचा वेग वाढवला, ताबा आपण त्याच्यावरचा आपला ताबा गेला की आपला वेग वाढला की गाडीवरचा ताबा सुटेल आणि पुढचे वाहन मागे टाकायचं आणि आपण पुढे जाण्याचं, हा जो एक हव्यास आहे, एक आवड आहे, तो अपघातच निर्माण करणार आहे. आणि अशा वेळेस रात्रीचा जो काही वेळ आहे, तो वेळ विलक्षण वेगाने धावणारी जी गाडी आहे त्याला रातराणीचं नाव दिलं जाते, कारण ती कामासाठी ती वेगाने धावत असते. आणि ही रात्री धावणारी जी काही गाडी आहे, भरधाव वेगाने धावणारी गाडी आहे, ही प्रवास करून काही कामं पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळेस बाकीच्यांना कुठे असतात. ती रातराणी ठीक आहे की कामासाठी म्हणून, गरज म्हणून ती वेगाने चालली जाते आणि तिला रातराणी असं नाव पण आहे की ती वेगाने जाणारी गाडी आहे. पण असं काम प्रत्येकालाच असते असं कुठं आहे, पण तरी एक हौस म्हणून धावताना गाड्या दिसतात.